आमचं गोंडसचं बाळ जन्माला येऊन 3 दिवसच झालेले आहे आणि अजून आम्ही हॉस्पिटलमध्येच वाट बघतोय पायलचा डिस्चार्ज होण्यासाठी. सकाळी-सकाळी पायलला भूक लागली म्हणून मी चहाच्या दुकानात गेलो. तिथून दूध गरम करून आणलं आणि पायलला दिलं. घरून डब्बा आलेला होता. डिलिव्हरीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून निघावी म्हणून आईला पौष्टिक आहार द्यावा लागतो. त्यासाठीच पायलला सकाळी-सकाळी ड्राय फ्रूटची खीर आणलेली होती. बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच हॉस्पिटलद्वारे त्याचं नगरपालिकेमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यासाठीच मी गेलेलो होतो. रजिस्ट्रेशनसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स दिले आणि त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जाणार होतो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. दररोज घरचा डब्बा खाऊन थोडं बोर झालेलं होतं. म्हटलं चला आज थोडं चटपटीत खाऊया म्हणून फटाफट हॉटेलला पोहोचलो. मस्त जेवण केलं, थोडंसं जास्त जेवण केलं आणि त्यानंतर मी पोहोचलो हॉस्पिटलमध्ये चहा घेऊन. पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला येणारे म्हणजे स्पेशल पाहुणे असतात आणि त्यांच्यासाठी स्पेशल चहा तर बनतोच. म्हणून मी गेलो चहा आणण्यासाठी. जनरली चहा आम्ही खाली जाऊन घेत असतो, पण आज आम्ही सर्व वरती घेऊन आलेलो होतो. सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर बाप बेटे यांना थोडासा पर्सनल टाइम मिळाला होता. आमच्या मम्मीने थोडासा चान्स घेतला बाळासोबत गप्पा मारण्याचा. बाळ जन्माला आल्यानंतर हॉस्पिटलमध्येच त्याचे 2 व्हॅक्सिनेशन होत असतात. तेच 2 व्हॅक्सिनेशन करण्यासाठी आम्ही गेलो होतो. सोबतच आणखी 1-2 बाळंही होती. सर्वांचं पोलिओ आणि BCGचं व्हॅक्सिनेशन झालं. बाळ एकदम सुदृढ आहे असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं. त्यानंतर सुनील, श्रुती आणि वैभव आमचा डब्बा घेऊन आलेले होते. सध्या आम्ही आमच्या बाळाला फॉर्म्युला मिल्क देतो आणि त्या फॉर्म्युला मिल्कवरती असणारं शुगर कंटेंट बघून मला थोडा धक्काच वाटला. 100 ग्रॅममध्ये जवळजवळ 43 ग्रॅम असं शुगर कंटेंट होतं आणि हे बघून मला खूप असं वाटलं, अरे आपल्या बाळाला एवढी साखरेची खरंच गरज आहे का? भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.